पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनाच्या समन्वयाने मोठी धडक कारवाई करत दूध भेसळीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे। या कारवाईत 2.5 ते 3 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तसेच अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर, सिल्लोड, अकलूज, अहिल्यानगर आणि सांगली परिसरात करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 30 पोलीस अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाचे 20हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला असून मंचर हे या रॅकेटचे मुख्य केंद्र असल्याचे समोर आले आहे। तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की सुमारे 1000 लिटर दुधामध्ये 500 लिटर रासायनिक मिश्रण टाकून भेसळयुक्त दूध तयार केले जात होते। यामध्ये शॅम्पू, दूध पावडर आणि विविध रसायनांचा वापर केला जात असल्याचे निष्पन्न झाले आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे।